हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग। तर मित्रांनो, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग मधला वॅसोडायलेटर म्हणजे वॅसोडायलेटर जे काही ड्रग आहेत जे ऍक्टिव्हिटी दाखवतात, कोणती ऍक्टिव्हिटी? अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे। तर मित्रांनो, वॅसोडायलेटर आणि ह्याच्या आधी पण जे काही अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग होते, रेनिन अँजिओटेन्सिन इन्हिबिटर असतील, डाययुरेटिक्स असतील, ह्या सर्व कॅटेगरीचे ड्रग ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण वॅसोडायलेटर्स बघणार आहेत। आणि फ्री ऑनलाइन बेस्ड बॅचचा डे किती आहे मित्रांनो? डे 18 चा हा व्हिडिओ लेक्चर आहे। आधीच्या डेटचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर मित्रांनो, आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो सर्व व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, चला स्टार्ट करू आजच्या या व्हिडिओ लेक्चरला। तर मित्रांनो, इथे बघा वॅसोडायलेटर, इथे नावातच दिलेले आहे वॅसोडायलेटर। पण मित्रांनो, आता अदर जे ड्रग होते ते आपण बघितले, आता आपण वॅसोडायलेटर बघणार आहेत। आणि सर्व जे ह्या कॅटेगरीले ड्रग आहेत ते ट्रीटमेंट साठी यूज होणार आहेत, कशाच्या? हायपरटेन्शनच्या। म्हणजे जे वाढलेलं ब्लड प्रेशर असणार आहे मित्रांनो, ते नॉर्मल लेवलला आणण्यासाठी हे ड्रग काय करणार आहेत? हेल्प करणार आहेत। वाढलेलं ब्लड प्रेशर किती असतं म्हणजे हायपरटेन्शन कंडिशन कधी येते? ज्यावेळेस ब्लड प्रेशर किती होतं मित्रांनो? 140 mmHg आणि 90 mmHg। आणि हे ब्लड प्रेशर मित्रांनो नॉर्मल लेवलला आणण्यासाठी, नॉर्मल लेवल किती? 120 आणि 80 mmHg। तर त्यासाठी मित्रांनो वॅसोडायलेटर मध्ये जे काही ड्रग असणार आहेत ते हेल्प करणार आहेत। तर मित्रांनो, आपण बघू हे ड्रग। आता बघा, त्याच्या आधी आपल्याला वॅसोडायलेशन बघायचंय। आता हे वॅसोडायलेटर ड्रग आहेत, काय करणार आहेत? हे वॅसोडायलेशन करणार आहेत। जे काही ब्लड वेसल आहे त्यांचं काय करणार आहे मित्रांनो? वॅसोडायलेशन। मग मित्रांनो, आपण पहिल्यांदा समजून घेऊ की वॅसोडायलेशन मीन्स काय असणार आहे। आता इथे बघा, वॅसोडायलेशन इज अ मेडिकल टर्म फॉर व्हेन ब्लड वेसल इन युअर बॉडी वाइडन। तर मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन व्यवस्थित सांगतो। आता ही एक ब्लड वेसल आहे, राईट? आणि मित्रांनो, ही नॉर्मल साईजची ब्लड वेसल आहे, राईट? इथे तुम्ही समजा ही जे सर्कल मी ड्रॉ केलंय तो आहे नॉर्मल साईजची ब्लड वेसल। आणि मित्रांनो, ज्या वेळेस पेशंटचं ब्लड प्रेशर वाढलेलं असणार आहे तर काय होणार आहे? त्याला जर वॅसोडायलेटर ड्रग दिला तर ही जे ब्लड वेसल दिसत आहे तर ती काय होणार आहे मित्रांनो? वाइडन होणार आहे, म्हणजेच मोठी होणार आहे। ही नॉर्मल आहे आणि वॅसोडायलेटर हा ड्रग दिला, समजा ह्याच्यामुळे हा ड्रग जाईन, हा ड्रग इंजेक्ट केला पेशंट मध्ये ज्याला हायपरटेन्शन आहे, तर त्याची नॉर्मल साईजची जी ब्लड वेसल असणार आहे तर त्याची साईज काय होणार आहे? इनक्रीज होणार आहे। तर मित्रांनो, आता ही ब्लड प्रेशर कमी कसं होणार आहे? आता इथे बघा, ही साईज छोटी आहे या सर्कलची, तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण ब्लड फ्लो तेवढाच असणार आहे। तर साईज छोटी असल्यामुळे काय होणार आहे मित्रांनो? तिथे प्रेशर जास्त क्रिएट होणार आहे, राईट? ब्लड प्रेशर वाढणार आहे। आणि तीच मित्रांनो साईज मोठी केली तर ब्लड प्रेशर म्हणजे त्याला जागा जास्त भेटणार आहे, तर ते स्लो जाईल, म्हणजेच ऑटोमॅटिकली काय होईल मित्रांनो? ब्लड प्रेशर डिक्रीज होणार आहे, राईट? हे असं समजून शकता की छोट्या पाईप मध्ये पाणी फोर्सनी जातं आणि तेच पाईप छोटा असेल तर स्लो येतं, तेच आहे, सिंपल एकदम। इथे बघा, वॅसोडायलेशन इज द मेडिकल टर्म फॉर व्हेन ब्लड वेसल इन युअर बॉडी वाइडन, म्हणजे साईज इनक्रीज होणार आहे, अलोविंग मोर ब्लड टू फ्लो थ्रू देम। तर मित्रांनो काय होणार आहे? त्याच्यामध्ये मोर ब्लड फ्लो होणार आहे, देम अँड लोअरिंग युअर ब्लड प्रेशर, म्हणजे साईड जास्त भेटल्यामुळे काय होणार मित्रांनो? ब्लड प्रेशर लो होणार आहे। दिस इज ए नॉर्मल प्रोसेस दॅट हॅपन इन युअर बॉडी विदाउट यू अँड यू रिअलाइजिंग इट। तर मित्रांनो, वॅसोडायलेशन नॉर्मल प्रोसेस होते, पण ज्यावेळेस पेशंट मध्ये हायपरटेन्शन कंडिशन असणार आहे तर ते आपल्याला ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी वॅसोडायलेटर यूज करतात। म्हणजे जे वॅसोडायलेशन होणार आहे तर त्याला काय करायचं मित्रांनो? स्टिम्युलेट करायचं वॅसोडायलेशनच्या प्रोसेसला, आणि ते कोण करतं? वॅसोडायलेटर ड्रग्स। आता इथे मित्रांनो क्लासिफिकेशन मध्ये बघा, जे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत तर ह्याचं 5 मेन कॅटेगरी मध्ये क्लासिफिकेशन आहे।
तर त्याच्यातली जी कॅटेगरी आहे व्यासोडायलेटर, त्याच्यामध्ये दोन सब कॅटेगरी असणार आहेत. एक आहे आर्ट्रिओलार डायलेटर, म्हणजे आर्टरीवर ऍक्ट होऊन डायलेशन करणारे. त्याच्यामध्ये हायड्रलाझाईन, मिनॉक्सिडिल, डायॲझोऑक्साइड हे 3 ड्रग याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत मित्रांनो. आणि सेकंड कॅटेगरी आहे आर्ट्रिओलार प्लस वेनो डायलेटर. ह्याच्यामध्ये एक ड्रग आहे नायट्रोप्रोक्साइड सोडियम हा ड्रग इन्क्लूड होणार आहे. तर मित्रांनो आता आपण आर्ट्रिओलार व्यासोडायलेटर बघणार आहेत. तर इथे क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही बघितलं असेल हायड्रलाझाईन, मिनॉक्सिडिल, डायॲझोऑक्साइड. याच्यानंतर मित्रांनो आपण आर्ट्रिओलार व्यासोडायलेटर डिटेल मध्ये बघू, यांची मोड ऑफ ऍक्शन वगैरे बघणार आहेत. आर्ट्रिओलार व्यासोडायलेटर आर मेडिकेशन दॅट प्रेफरन्शियली डायलेट आर्ट्रिओल्स. म्हणजे मित्रांनो हे काय करणार आहेत, आर्ट्रिओल जे असणार आहेत तर त्याला काय करणार आहेत मित्रांनो, डायलेट करणार आहेत. राईट, एवढं समजलं. आणि ही मोड ऑफ ऍक्शन पण हीच आहे. आता इथे बघू जो ड्रग आहे, कोणता ड्रग आहे मित्रांनो, ह्या आर्ट्रिओलार व्यासोडायलेटर ऍक्ट ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग अगेन्स्ट दी हायपरटेन्शन. तर मित्रांनो इथे बघा, हायड्रलाझाईन इज ए पोटेंट डायरेक्ट रिलॅक्संट ऑफ वॅस्क्युलर स्मूथ मसल बट ऑफ्टेन टू प्रोड्यूस कन्सिडरेबल रिफ्लेक्स कार्डियाक स्टिम्युलेशन. तर मित्रांनो ही काय करणार आहे, डायरेक्ट करणार आहे वॅस्क्युलर स्मूथ मसलला, रिलॅक्सन करणार आहे आणि डायलेशन प्रोड्यूस करणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो ह्याचा साइड इफेक्ट पण कन्सिडर केला जाईल, रिफ्लेक्स कार्डियाक स्टिम्युलेशन याच्यामध्ये ऑकर होणार आहे. इथे बघा, दिस ड्रग रिड्यूस बोथ सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. तर मित्रांनो जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे हे ड्रग काय करणार आहेत मित्रांनो, हे रिड्यूस करणार आहेत. नंतर इट इनक्रीज रिनल ब्लड फ्लो अँड इज युजफुल इन हायपरटेन्शन विथ रिनल डिस्फंक्शन. तर मित्रांनो ज्या पेशंटमध्ये रिनल डिस्फंक्शन असणार आहे आणि त्या पेशंटला मित्रांनो हायपरटेन्शन झालेलं असेल तर त्या कंडिशन मध्ये मित्रांनो हे व्यासोडायलेटर हायड्रलाझाईन यूज करू शकतात, युजफुल असणार आहे. इट एम्प्लॉयड इन अ केस ऑफ माइल्ड मॉडरेट हायपरटेन्शन अँड टॉक्झेमा ऑफ प्रेग्नन्सी. तर मित्रांनो माइल्ड किंवा मॉडरेट हायपरटेन्शन असेल तर याच्यामध्ये यूज होणार आहे. नंतर बघा, हायड्रलाझाईन इज अ डायरेक्ट ऍक्टिंग स्मूथ मसल रिलॅक्संट अँड ऍक्ट ॲज व्यासोडायलेटर प्रिमिनरली इन रेजिस्टन्स आर्ट्रिओल्स. इथे आपण पहिल्या ह्याच्यातच बघितलेलं आहे मित्रांनो की आर्ट्रिओल व्यासोडायलेटर आर अ मेडिकेशन दॅट प्रेफरन्शियली डायलेट आर्ट्रिओल्स. म्हणजे आर्ट्रिओलला डायलेट करणारे ड्रग आहेत आणि ह्यांची ऍक्शन दाखवणार आहेत, कोणती, अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन. तर मित्रांनो इथे बघा, आता मोड ऑफ ऍक्शन मध्ये हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. बाय रिलॅक्सिंग वॅस्क्युलर स्मूथ मसल व्यासोडायलेटर्स ऍक्ट टू डिक्रीज पेरिफेरल रेजिस्टन्स. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ब्लड रेग्युलेशन साठी टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स खूप गरजेचं आहे. राईट, तर हे टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स जे काही असणार आहे तर व्यासोडायलेटर काय करणार आहेत, डिक्रीज करणार आहेत. हे डिक्रीज केलं मित्रांनो तर ऑटोमॅटिक काय होईल, ब्लड प्रेशर डिक्रीज होणार आहे, हेच दिलेले. देअर बाय लोअरिंग द ब्लड प्रेशर अँड डिक्रीज आफ्टर लोड. तर मित्रांनो हे जे आहे ह्यांची मोड ऑफ ऍक्शन खूप सिंपल आहे. काय करणार आहेत, व्यास्क्युलर स्मूथ मसलवर ऍक्ट करणार आहेत आणि त्या वेसलला काय करणार आहेत मित्रांनो, डायलेट करणार आहेत. ते डायलेट झाली आर्ट्रिओल्स तर त्याच्यानंतर काय होणार मित्रांनो, डिक्रीज होणार आहे पेरिफेरल रेजिस्टन्स, आणि ते डिक्रीज झालं तर काय होणार, ब्लड प्रेशर डिक्रीज होणार आहे मित्रांनो. नेक्स्ट ड्रग आहे मित्रांनो आर्ट्रिओलर व्यासोडायलेटर मध्ये मिनऑक्सिडिल. तर मित्रांनो मिनऑक्सिडिल डायलेट आर्ट्रिओलर रेजिस्टन्स वेसल. मित्रांनो हे पण सेमच आहे, हे बी काय करणार आहेत, आर्ट्रिओलर रेजिस्टन्स वेसलला डायलेट करणार आहेत. आता सेकंड पॉइंट बघा, इट रिड्यूस कॅल्शियम अपटेक थ्रू द सेल मेम्ब्रेन देअर बाय रिड्यूसिंग आर्ट्रिओलर टोन
and lowering peripheral vascular resistance. Orthostatic effect are rare and renal blood are flow is maintained. तर याच्या मोड ऑफ ऍक्शन मध्ये हेच आहे मित्रांनो, डायलेट ॲट्रिओलार रेजिस्टंट वेसल आणि काय करणार आहेत मित्रांनो, पेरिफेरल वॅस्क्युलर रेजिस्टन्स जे असणार आहे ते काय करणार आहेत, लोअर करणार आहेत, डिक्रीज करणार आहेत. आता दुसरा एक पॉइंट बघा मित्रांनो, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया, इन्क्रीज्ड रेनिन सिक्रेशन अँड सॉल्ट अँड वॉटर रिटेन्शन ऑकर. तर मित्रांनो रिफ्लेक्स टॅकिकार्डिया याच्यामध्ये पण ऑकर होणार आहे. आणि नंतर मित्रांनो काय होणार आहे, इन्क्रीज रेनिन सिक्रेशन. तर मित्रांनो रेनिन सिक्रेशन इन्क्रीज झालं तर जो रेनिन अँजिओटेन्सिन सेकंड जे आहे तर त्याचं प्रोडक्शन होईल आणि ब्लड प्रेशर वाढू शकतं. रिफ्लेक्स ऍक्शन असणार इथे. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, ब्लड प्रेशर इज substantially reduced and this drug is reserved for severe hypertension not controlled by other hypertensive. तर मित्रांनो ही ड्रगचं मोस्ट युजफुल काय असणार आहे, मिनॉक्सिडिलचं. तर मित्रांनो हे डायलेट करणार आहेत, पण हे कोणत्या कंडिशन मध्ये युजफुल असणार आहेत, ज्यावेळेस मित्रांनो सिव्हिअर हायपरटेन्शन कंडिशन ऑकर होणार आहे आणि त्यावेळेस मित्रांनो काय करणार आहेत, हा ड्रग यूज करणार आहेत. आता बाकी कॅटेगरीचे ड्रग पण ब्लड प्रेशरला कंट्रोल करतात, नॉर्मल लेवलला आणतात मित्रांनो, पण ज्यावेळेस सिव्हिअर हायपरटेन्शन होणार आहे तर त्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो हा ड्रग खूप युजफुल आहे. जे की बाकी ड्रगने जो हायपरटेन्शन जी कंडिशन आहे ते कंट्रोल होत नसेल, बाकी अदर कॅटेगरीतले जे ड्रग आहेत ते कंट्रोल करू शकत नसतील, तर त्यावेळेस मित्रांनो मिनॉक्सिडिल हा युजफुल असणार आहे. इथे सेकंड पॉइंट बघा, मिनॉक्सिडिल इज यूज्ड टू ट्रीट सिव्हिअर हायपरटेन्शन युजली गिवन विथ डायरेटिक्स अँड बीटा ब्लॉकर्स टू मिनिमाइज फ्लुइड रिटेन्शन अँड रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. तर मित्रांनो याच्या साइड इफेक्ट मध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या होत्या. एक कोणती, फ्लुइड रिटेन्शन वाली, म्हणजेच ते रेनिनचं स्टिम्युलेशन करतात, त्याच्यानंतर फ्लुइड रिटेन सोडियम आणि सॉल्टचं रिटेन्शन वगैरे होणार आहे. आणि दुसरं मित्रांनो रिफ्लेक्स टॅकिकार्डिया, म्हणजेच मित्रांनो हार्ट बीटचा जो रेट आहे टॅकिकार्डिया वाढणार आहे. तर ह्या दोन जे साइड इफेक्ट असणार आहेत ते कंट्रोल करण्यासाठी यांना कॉम्बिनेशन मध्ये दिलं जाणार आहे. कोणते दुसरे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग डायरेटिक्स असतील नाहीतर बीटा ब्लॉकर असतील. याच्यासोबत मिनॉक्सिडिलला जर दिलं सोबत कॉम्बिनेशन मध्ये तर त्यावेळेस काय होणार मित्रांनो, मिनिमाइज होणारे रिस्क फ्लुइड रिटेन्शन आणि रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. नंतरचं मित्रांनो तुम्हाला वॅसोडायलेटरच्या सेकंड क्लासिफिकेशन असणार आहे ॲट्रिओलार प्लस वेनो डायलेटर्स. तर हे क्लासिफिकेशन मध्ये सेकंड पॉइंट आहे. त्याचा ड्रग आपण बघितला होता सोडियम नायट्रोप्रोसाइड. तर मित्रांनो इथे बघा, इज ए शॉर्ट टर्म हायपोटेन्सिव्ह एजंट. तर मित्रांनो हे शॉर्ट ऍक्टिंग हायपोटेन्सिव्ह एजंट असणार आहे. म्हणजे मित्रांनो जे ब्लड प्रेशर हायपर झालेले तो पण हा कंट्रोल करणारे हायपोटेन्सिव्ह एजंट ऍक्ट होणार आहे. तर याची मोड ऑफ ऍक्शन कशी असणार आहे, इट रिड्यूस टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स बाय डायरेक्ट ऍक्शन ऑन ब्लड वेसल अँड मे बी युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्सिव्ह क्रायसिसेस. तर मित्रांनो इथे बघा, आपण ब्लड रेग्युलेशन साठी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स खूप इम्पॉर्टंट असतो. तर मित्रांनो हे जे ड्रग आहे तो काय करणार आहे, रिड्यूस करणार आहे टोटल पेरिफेरल रेजिस्टन्सला. ते रिड्यूस कसं करणार आहे, डायरेक्ट ऍक्शन कशावर करणार आहे, ब्लड वेसलवर. ब्लड वेसलला जर डायलेट केलं मित्रांनो तर तो प्रेशर ऑटोमॅटिक कमी होणार आहे मित्रांनो, आणि ही याची मोड ऑफ ऍक्शन असणार आहे. इट मे ऑल्सो बी युज्ड फॉर कंट्रोल्ड हायपोटेन्शन ड्युरिंग जनरल अनेस्थेसिया. तर मित्रांनो जनरल अनेस्थेसिया ज्यावेळेस पेशंटला मेजर सर्जरी करायची असते त्यावेळेस खूप युजफुल असतात. तर त्यावेळेस मित्रांनो हे ब्लड हायपोटेन्शन कंट्रोल करण्यासाठी, हायपरटेन्शन जे ब्लड प्रेशर असणार आहे तो व्यवस्थित मेंटेन करायचंय, तर त्यावेळेस मित्रांनो ह्याचा यूज केला जातो या ड्रगचा. इट
इफेक्ट अपियर विदिन फ्यू सेकंड ऑफ इंट्रावेनस इन्फ्युजन. तर मित्रांनो ह्याचं इन्फ्युजन जर केला तर खूप लवकर ऍक्शन दाखवणार आहे. इट रिलॅक्सेस बोथ द ॲट्रिओलार अँड व्हेनस स्मूथ मसल. तर मित्रांनो इथे तुम्ही एक पॉइंट बघत असताल क्लासिफिकेशन मध्ये ॲट्रिओलार प्लस व्हेनो डायलेटर म्हणलेलं आहे याला, आणि ह्याच पॉइंट मध्ये तुम्ही ते थिअरॉटिकल मध्ये बघत असताल. इथे बघा, इट रिलॅक्स बोथ द ॲट्रिओलार अँड व्हेनस स्मूथ मसल. त्याच्यामुळे हा ड्रग या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेला आहे, कारण तो रिलॅक्स काय करतो, ॲट्रिओलार प्लस व्हेनस स्मूथ मसलला रिलॅक्स करणार आहे आणि त्याची ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे ॲज अ वॅसोडायलेटर, नंतर अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी. साइड इफेक्ट मेनली ड्यू टू वॅसोडायलेशन आर. तर मित्रांनो हे जे काही वॅसोडायलेटर ड्रग आहेत त्यांचे साइड इफेक्ट आपण डिस्कस करू. त्याच्यामध्ये बघा, साइड इफेक्ट मेनली ड्यू टू वॅसोडायलेशन आर पाल्पिटेशन, नर्वसनेस, वोमिटिंग, पेन इन ॲब्डोमेन, वीकनेस, डिसओरिएंट, lactic acidosis caused by release of cyanide. Nitroprusside has also been used to produce controlled hypotension. तर मित्रांनो जे काही अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत तर ते मित्रांनो एकदम ब्लड प्रेशरला कमी पण करू शकतात. हे सर्व ड्रगचं साइड इफेक्ट असणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं वॅसोडायलेटरचं, आणि आधीच्या सर्व व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग पॉइंट कव्हर केलेला आहे. मित्रांनो याच्यावर सर्व जो नोट्स आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो आपण जे ऑलरेडी डेजमध्ये डिस्कस केलेले पॉइंट असतील, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर असेल, नंतर मित्रांनो तुमचं सिम्पॅटिक इनिबिटर अल्फा बीटा ॲड्रेजेनिक ब्लॉकर्स असतील, हे सर्व थेरॉटिक ही जे नोट्स आहे मित्रांनो ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. आणि मित्रांनो अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगवर जे काही टार्गेटेड क्वेश्चन असणार आहेत जे की DIच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात, तसे सर्व MCQ क्वेश्चन आपण या YouTube चॅनलवर डिस्कस करणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.